मॅडम तुमचं सगळं स्वप्न धुळीस मिळालं. हो माझ्यावर कशाला ओरडताय? मला सांगा, वेदा बेबी जर अथर्व साहेबांच्या खोलीत राहायला गेली तर तुमच्या हातात काय राहणार? करेक्ट आहे. हो गावरान गोडवा ती मीरा एक एक स्टेप पुढे चालली आपल्यापेक्षा. तिला थांबवायला हवं. पायात रुतलेला काटा झाली ती मीरा. काढायला गेलं की अजून खोलवर रुतते. माया मॅडम तुम्ही उगाच तिला मोठं करून ठेवलं. ना तिला एका बुक्कीतच संपून टाकलं. लग्नाच्या वेळेला चान्स होता तेव्हा काय केलं? संपवलं नाही ना. पेटीतून पळून गेली ती. काय केलं? आता का बोलताय? माया तो बघ म्हातारा. अजित तू ना गप्पच बस. वेदाच्या बाबांनी कसं कुत्र्यासारखं मारलं होतं विसरलास का तू? तेवढं लक्षात ठेव. वा मीरा वा, चांगलं तोंड सुटलंय तुझं. दामोदर काका माझं तोंड सुटू देत, पण आयत्या घरात घरोबा करून बसणाऱ्यांनी तर हे बोलूच नाही. ए मीरा, आवाज खाली. आवाज खाली ठेवायचा. इथे कुणाच्याही चुकीला ना माफी मिळणार नाही. वेदा आजपासून तिच्या बाबांच्या खोलीत राहणार. तुला काय करायचं ना ते कर. तुम्ही सुद्धा ऐकलत ना? आजपासून वेदा तिच्या बाबांच्या खोलीत झोपणार. तुम्हाला जे करायचंय ना ते करा. मॅडम हे मीरा जरा जास्तच बोलून गेली नाही? मदन काही काळजी करू नकोस. तिला काय करायचं ते करू दे. एक वेळेस ती वेदा मीरा बरोबर झोपडीत जाऊन राहील, पण अथर्वच्या रूम मध्ये कधीच नाही राहणार. नाही म्हणजे बोलू नये, पण वेदा म्हणत होती की बाबांनी आईला मारलं म्हणून तिला इथे यायचं नाहीये. हो ना? से अथर्व, बट वेदा तुला मर्डर समजते. अरे काय करणार, ती बिचारी किती लहान आहे, तिला काही कळतं का? मीरानी समजावायला पाहिजे ना तिला. हो समजवायला पाहिजे, पण ती समजवते का? ती नुसतं ऐकत बसली आहे वेदाचं. नाही पण मीराने उगाच हे सगळं का बोलावं ना? हा उगाच आस लावून बसला इकडे. अथर्व, तू प्रत्येक वेळेला त्या मीराचं ऐकून वाट बघत बसतोस.
आणि तसं झालं नाही की मग तुला त्रास होत राहतो. अथर्व, आम्ही सगळं हेच सांगतोय. अरे मी स्वतःच्या कानाने ऐकलंय. त्यांचं भांडण होत होतं. वेदा नाही येणार इकडे. ऐकण्यानं ऐकण्याचा संबंधच येत नाही. आपल्या सगळ्यांनाच माहितीये की वेदा अथर्वच्या रूम मध्ये येणार नाही, कधीच नाही. वेदाची आई, वेदाची आई, अहो थांबा ना. वेदाची आई, तुम्ही नाराज आहात मला माहितीये, पण काय करणार ना. हे बघा, वेदाचे बाबा आणि वेदाने एकत्र राहावं असं तुम्हाला पण वाटतं ना, पण काय करणार, ती माझं ऐकतच नाहीये. अहो थांबा, तुम्ही रडू नका. हे बघा, तुम्ही वाईट पण वाटून घेऊ नका. आई, आई, वेदा थांब ग तू. हे बघा, तुम्ही रडू नका. तुम्ही रडून काहीच फायदा होणार नाही, कारण वेदा तर माझा ऐकतच नाही ना. आई, माझी अंबिका आई खरंच रडते? हो ग, पण आता काय करणार ना. जाऊ दे.